Hello friends, we are discussing new subject, the Indian Penal Code 1816. It contains 23 chapters and section 1 to section 511 deals with the Indian Penal Code. इंडियन पिनल कोड हा जो 1860 चा आहे यामध्ये 23 चॅप्टर आहेत आणि सेक्शन 1 ते सेक्शन 511 हा एवढा मोठा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये 23 चॅप्टर आहेत आणि 511 पर्यंतचे सेक्शन आहेत. तर हा ऍक्ट ड्राफ्ट करण्यात आला फर्स्ट लॉ कमिशनच्या मार्फत. IPC is prepared by first law commission. फर्स्ट लॉ कमिशन जे होतं त्यांनी हा ऍक्ट प्रिपेअर केला. त्याचे चेअरमन कोण होते? द चेअरमन ऑफ थॉमस मेकॉले. थोडक्यात मेकॉले हे जे इंग्रज अधिकारी होते त्यांनी हा ऍक्ट बनवला. ते त्या लॉ कमिशनचे चेअरमन होते आणि लॉर्ड मेकॉलेंनी हा इंडियन पिनल कोड 1860 हा तयार करण्यामध्ये त्यांचं जास्त महत्त्व होतं. त्याच्यामुळे आजही इंडियन पिनल कोड म्हटलं की थॉमस मेकॉलेचं नाव येतं. ओके, आता त्याच्याबद्दल सुरुवातीला माहिती आपण हा ऍक्ट चालू करण्यापूर्वी थोडे आपण माहिती करून घेऊया काय लॉ वगैरे. आणि या ऍक्ट मध्ये आपण एक बघितलं की कोड या शब्दाचा अर्थ काय आहे. कारण तुम्ही इतर ऍक्ट बघाल तर पार्टनरशिप ऍक्ट, जसं की पार्टनरशिप ऍक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, तर हे ऍक्ट झाले. आणि इंडियन पिनल कोड, सीए, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्यात सिव्हिल प्रोसिजर कोड. तर या कोड आणि ऍक्ट मध्ये काय डिफरन्स आहे हे आधी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण या इंडियन पिनल कोड मध्ये कोणकोणते चॅप्टर्स येतात हे आज आपण पाहणार आहोत. आणि उद्यापासून आपण ऍक्च्युअल सेक्शन काय आहे ते आपण चालू करणार आहे. थोडक्यात आपण आज प्रिलिमिनरी एस्पेक्ट जो काही प्राथमिक ऍक्ट बद्दल थोडी माहिती पाहिजे आपल्याला ती आज आपण डिस्कस करणार आहे. तर हे मी आता पुसून घेतो. तर आपण कोड आणि ऍक्ट यामध्ये डिफरन्स काय आहे हे बघतोय. जनरली लॉचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कोडिफाईड लॉ आणि सेकंड म्हणजे अनकोडिफाईड लॉ. मी तर लिहून ठेवतो. ओके, कोडिफाईड लॉ आणि अनकोडिफाईड लॉ, दिस टू टाइप्स ऑफ लॉ. ओके, आणि कोडिफाईड लॉ म्हणजे काय? कोडिफाईड लॉ मीन्स लॉज एनेक्टेड बाय लेजिस्लेचर. जे काही आपलं कायदे मंडळ आहे त्यांच्या मार्फत जो काही ऍक्ट एनॅक्ट केला जातो, जे की आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहणार आहोत की कायदे मंडळ कशा प्रकारे लॉ क्रिएट करतो, तो कॉन्स्टिट्यूशनचा भाग झाला. थोडक्यात कायदे मंडळ जे काही आहे तो जो काही ऍक्ट कायदे मंडळ तयार करतो त्याला आपण कोडिफाईड लॉ असं म्हणतात. जो लॉ आहे, एखादा ऍक्ट आहे तो लेजिस्लेचर पास करतो त्याला कोडिफाईड लॉ असं म्हणतात. आणि अनकोडिफाईड लॉ हे कस्टम आणि युसेजेस मार्फत तयार केले जातात. लॉज एनेक्टेड बाय कस्टम
Okay, so here we are discussing laws. There is two types of law, one codified law and uncodified law. Codified law means which is enacted by legislature. Uncodified law means laws are enacted by custom and usages. Okay, तर नेक्स्ट पॉइंट काय आहे की आता आयपीसी जो आहे इंडियन पिनल कोड, ओके, आणि जो दुसरा ऍक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, हे दोन्ही पण कोडिफाईड लॉ आहेत. ओके, कायदे मंडळाने ते तयार केलेले आहेत. ओके, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. ओके, हे दोन्ही लेजिस्लेचरने तयार केलेले आहेत. तर आता आपण पाहत आहोत की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कोड अँड ऍक्ट. आपला क्वेश्चन हा आहे की कोड आणि ऍक्ट याचा अर्थ काय, यामध्ये डिफरन्स काय हे आपण पाहत आहोत. तर कोड म्हणजे काय, इट इज कम्प्लिटली एक्झॉस्टिव्ह. इथे लिहून ठेवतो. हे बघा, कोड कोड म्हणजे काय, तर इट इज कम्प्लिटली एक्झॉस्टिव्ह. आणि ऍक्ट जो असतो इट इज नॉट एक्झॉस्टिव्ह, इट इज डिपेंड अपॉन द अदर ऍक्ट्स. ओके, जसा आता पार्टनरशिप ऍक्ट आहे बघा, तर पार्टनरशिप ऍक्ट हा कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा एक भाग आहे, तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वरती डिपेंड आहे. कॉन्ट्रॅक्ट काय सांगतं, ऍग्रीमेंट. मग ती फ्री कन्सेंट असली पाहिजे, मायनर नसला पाहिजे पर्सन, साऊंड माइंड असणं गरजेचं आहे. आणि हे जे कॉन्ट्रॅक्टचे प्रोव्हिजन आहेत ते पार्टनरशिप ऍक्टला देखील काही प्रमाणावर रिलेटेड होतात. ओके, पण जो आता कोड आहे आयपीसी इंडियन पिनल कोड, हा कम्प्लीट कोड आहे. तो इतर कोणते ऍक्ट वरती त्याचं डिपेंड नाही, तो कम्प्लीट ऍक्ट आहे. तो इंडियन पिनल कोड आपण ज्यावेळी रीड करतोय त्यावेळेला आपण इतर कोणत्याही कोडचा त्यामध्ये वापर करत नाही, किंवा म्हणजे आपल्याला इतर कोणताही कोड त्याच्यावर डिपेंड नाही, त्याचा रेफरन्स घ्यावा लागत नाही. थोडक्यात मी इंडियन पिनल कोड वाचत आहे तर मला बाजूला एव्हिडन्सचं पुस्तक रेफर म्हणून वाचावं लागत नाही, तो एक कम्प्लीट कोड आहे. म्हणजे इंडियन पिनल कोड बद्दलची सगळी जी काय माहिती आहे ते फक्त त्या ऍक्ट मधनं तुम्हाला भेटणार. त्यासाठी तुम्हाला कोणता वेगळा ऍक्ट पाहावा लागत नाही. सीपीसी, सिव्हिल प्रोसिजर कोड, कंप्लीट प्रोसिजर इज एक्सप्लेन इन सीपीसी. ओके, हा असतो कोड आणि ऍक्ट मधला डिफरन्स. ऍक्ट मध्ये तुम्ही अदर जे काही तुमचे ऍक्ट आहेत, पार्टनरशिप ऍक्ट असते तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा आपण रेफरन्स त्याच्यामध्ये येतो. पण इंडियन पिनल कोड वाचतोय आणि आपण दुसऱ्या कोणत्याही ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट काय हा तिथं आपण रेफरन्स घेत नाही, कारण तो येतच नाही. कारण जो कोड असतो तो कंप्लीट कोड असतो. त्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही ऍक्टचं तिथं वाचन करणं गरजेचं नाही. हा बेसिक डिफरन्स कोड आणि ऍक्ट मध्ये आहे. ओके, आता याच्या पुढे यामध्ये काय काय चॅप्टर्स येतात ते आपण पाहूया. हे मी पुसून घेतो. Okay, so
पहिला येतो पहिला येतो सेक्शन 1 टू सेक्शन 5 प्रिलिमिनरी चॅप्टर्स. त्याच्यामध्ये सुरुवातीला शॉर्टमध्ये तुम्हाला हा आपण आज डिस्कस करूया काय काय कुठले चॅप्टर आहेत आणि काय काय, आणि उद्यापासून आपण 1 बाय 1 एक एक चॅप्टर्स आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. सो प्रिलिमिनरी चॅप्टर्स मध्ये हा ऍक्ट कुठे अप्लाय होतो आणि ह्याचं म्हणजे थोडक्यात कुठे हा ऍक्ट अप्लाय होतो, कशा प्रकारे, कोणत्या व्यक्तीला हा अप्लाय होतो. एखादा माणूस आहे ज्याने की अमेरिकेमध्ये समजा खून केला, इंडियन माणूस आणि अमेरिकेमधल्या एका विदेशी माणसाचा खून केला, तर हा ऍक्ट अप्लाय होतो का. समजा एखाद्या एखादं एअरक्राफ्ट आहे जे की इंडियाचं आहे, रजिस्टर इंडियामध्ये आहे, आणि तिथे समजा ब्रिटिश आणि चायनीज दोन व्यक्ती आहेत, तर अशा व्यक्तींनी समजा भांडण केलं, त्यांच्यामध्ये काही मारामारी वगैरे झाली, तर त्याला इंडियन ऍक्ट अप्लाय होतो का, आयपीसीचं ते ज्युरिडिक्शन येतं का, त्याला आयपीसी होतो का. म्हणजे एअरक्राफ्ट इंडियाचा आहे, तिथे ब्रिटिश आहे आणि चायनाचा एक व्यक्ती आहे, त्या ब्रिटिश व्यक्तीने चायना व्यक्तीचा खून केला, तर ब्रिटिश ऍक्ट हा ब्रिटिश जो माणूस आहे त्याला आयपीसी लागू होऊन त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होतो का. तर हे आपल्याला सेक्शन 1 टू सेक्शन 5 आपण ज्या वेळेला पाहणार आहोत त्यामध्ये आपण ते पाहू. ओके, त्यामध्ये ते आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे टॉपिक जनरल एक्सप्लेनेशन. बरोबर. ओके, जनरल एक्सप्लेनेशन म्हणजे काही डेफिनेशन्स दिलेले आहेत, जसं इंटेन्शन, कॉमन ऑब्जेक्ट, कॉमन इंटेन्शन, हे जे काही आहे यांचे डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेले आहे. त्यानंतर तिसरा येतो पनिशमेंट. पनिशमेंट या टॉपिक मध्ये आपल्याला काही पनिशमेंट डिस्कस केलेले आहे, जसं की डेथ सेंटेन्स आपण म्हणतो, सेकंड फाईन, सॉलिटरी कन्फाइनमेंट. त्यानंतर आपण बघू शकतो की इम्प्रिझनमेंट. इम्प्रिझनमेंटचे 2 टाइप्स असतात, एक तर रिगरस इम्प्रिझनमेंट आणि सिंपल इम्प्रिझनमेंट. तर ते काय आहे ते आपण पनिशमेंट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिटेल. त्याच्यानंतर मग नेक्स्ट प्रोव्हिजन नेक्स्ट टॉपिक येतो तो म्हणजे जनरल आयपीसी मधला सर्वात मोठा टॉपिक 3 नंबरचा सर्वात मोठा टॉपिक जो असतो तो ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी, सेकंड ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी अँड थर्ड जनरल एक्सप्लेनेशन. आयपीसीचा एक मोठा टॉपिक आपण म्हणू शकतो, which is deals with section 76 to section 1 एक सेकंड ना, सॉरी, सेक्शन 106, सेक्शन 76 टू सेक्शन 106 हा एवढा मोठा टॉपिक आहे. जनरल एक्सेप्शन्स. थोडक्यात हे याचा थोडक्यात आपण आज माहिती घेऊया एकदम. जनरल एक्सप्लेनेशन म्हणजे काय, आता एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, ओके, तर त्याला आपण आयपीसीच्या काही कलम लावतो, किंवा एखाद्याने मर्डर केला तर त्याला 302 लावतो आपण, एखाद्याने चोरी केली तर आपण त्याला 378 लावतो थेफ्ट खाली. ओके, पण कधी कधी काही ऑफेन्स असे घडतात, अशी व्यक्ती ऑफेन्स करते की त्याला तो गुन्हा त्याने केला नाही, त्याला कोणतं सेक्शन लागत नाही आणि त्याची सुटका केली जाते, त्याला आपण जनरल एक्सेप्शन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल एखादा मायनर व्यक्ती आहे,
त्याने काही गुन्हा केला तर आयपीसीच्या खाली त्याला पनिशमेंट होत नाही, कारण तो मायनर आहे. एखाद्या मायनरने एखादा गुन्हा केला तर त्याला पनिशमेंट नसते, कारण तो मायनर आहे, त्याला माहित नसतं, त्याचं ते एज नसतं की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. 5 वर्षाचा मुलगा आहे, तुम्ही त्याला सांगितलं की त्याचा खून कर, तर तो त्याचं काही इंटेन्शन नसतं आणि त्याला काही माहित देखील नसतं की ह्याने काय होणार आहे काय नाही. तर जे मायनर व्यक्ती आहेत त्यांना यामधून एक्सेप्शन दिलेलं आहे, किंवा अनसाउंड माइंड व्यक्ती त्याच्यामध्ये येतो. परत राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा देखील याच्यामध्ये एक वेगळा टॉपिकच म्हणावा लागेल. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणजे एखादा व्यक्ती मारायला आला आहे तर त्याचा प्रायव्हेट डिफेन्स मध्ये तुम्ही त्याचा खून झाला, एखादी व्यक्ती तुमचा खून करायला आली आहे आणि तुम्ही तुमचा स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रायव्हेट डिफेन्स करिता तुम्ही त्या व्यक्तीचा खून झाला तुमच्या हातून, तर तुम्हाला जनरल एक्सप्लेनेशन खाली तुम्ही येतात आणि तुमच्या हातून कोणताही गुन्हा झालेला नाही असं जनरल एक्सेप्शन मध्ये सांगितलं आहे. ओके, त्याच्यामध्ये अजून बाय मिस्टेक, त्याच्यानंतर लॉज बाय मिस्टेक ऑफ लॉ, बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट, त्यानंतर परत आपलं कन्सेंट, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये 4-5 प्रकार पडतात जनरल एक्सेप्शन मध्ये. ओके, म्हणजे कन्सेंट असेल आणि तुम्ही ते काम केलं तर तो गुन्हा होत नाही, पण ती कन्सेंट कुठपर्यंत ती कन्सेंट असते, एक्सटेंड होते, ते आपण ज्या वेळेला कन्सेप्टचा सेक्शन पाहणार आहोत, सेक्शन 88 to 92 वगैरे ह्या दरम्यान तो आहे, त्यावेळेला आपण ते कन्सेंटच्या रिलेटेड तो एक मोठा क्वेश्चन आपण म्हणून पाहणार आहोत. जवळपास 5 ते 6 सेक्शन कन्सेप्टशी डील करतात, तर ते आपण क्लब करून एकत्र पाहणार आहोत जनरल एक्सेप्शन मध्ये. त्यानंतर अबेटमेंट हा एक टॉपिक येतो. अबेटमेंट म्हणजे थोडक्यात फूस लावणे. ओके, एखाद्याला प्रवृत्त करणे त्याला आपण अबेटमेंट म्हणतो. म्हणजे खून करा, त्याचा साथीदार, थोडक्यात हेल्पर, त्याला हेल्प करणारा त्याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली, ते आपल्याला अबेटमेंट मध्ये सांगतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतो तो म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी. क्रिमिनल कॉन्स्पिरसी काय? जेव्हा क्रिमिनल कॉन्स्पिरसी करिता मिनिमम 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे, त्यांचं कॉमन इंटेन्शन असलं पाहिजे, कॉमन ऑब्जेक्ट असलं पाहिजे. अशा प्रकारे त्यामध्ये आहे 120 सेक्शन 120 ए अँड दोनच सेक्शन आहे याच्यामध्ये 120 बी, हे आपल्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी बद्दल सांगतात. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट. स्टेट, आपल्या स्टेट बद्दलची, आता याच्यामध्ये कसं येतं की आपल्या स्टेटची जी काही गुप्त माहिती आहे, म्हणजे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, जी म्हणजे पाकिस्तानला किंवा अशा विरोधी राष्ट्राला सांगितली तर ते ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट म्हणून कन्सिडर करण्यात येतो. ज्याच्यामध्ये सेडिशन हा एक गुन्हा आहे, राजद्रोह, तर त्याची पनिशमेंट काय आहे ते आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक कोणता येतो? ऑफेन्सेस आर्म फोर्सेस, जे काही लष्कराविरुद्ध आर्म फोर्सेस यांच्या अगेन्स्ट जे काही गुन्हे होतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यानंतर मग ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी हा एक भाग येतो. त्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक सर्वंट हा देखील एक त्यामध्ये टॉपिक आहे. मी आता सगळे टॉपिक लिहित नाही, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण डिस्कस करणार. आणि यामध्ये जे काही पब्लिक ट्रँक्विलिटी हे जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहणारच आहोत
काय काय आहे. जसं पब्लिक ट्रँग्युलिटी मध्ये हे येतं, ॲफ्रे येतं. दोन लोक आहेत जे की एखाद्या रस्त्यावर भांडण करतायत तर त्या ॲफ्रे हा गुन्हा होतो. त्याच्यानंतर अजून 2-3 त्याच्यामध्ये गुन्हे आहेत. ॲफ्रे आहे, पुन्हा रायट आहे आणि अनलॉफुल असेंब्ली, असे 3 प्रकार ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँग्युलिटी मध्ये येतात. ओके, म्हणजे इथं लिहून ठेवतो. तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे. शॉर्ट नोट करिता ते येऊ शकतात. ऑफेन्सेस अगेन्स्ट ओके असे हा तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अनलॉफुल असेंब्ली अँड राईट? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अनलॉफुल असेंब्ली अँड ॲफ्रे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन राईट अँड ॲफ्रे? किंवा राईट शॉर्ट नोट ऑन अनलॉफुल असेंब्ली. अशा प्रकारे याच्यामध्ये शॉर्ट नोट किंवा डिफरन्सचा बरेचसे प्रश्न यामध्ये क्रिएट होतात. किंवा हा एक मोठा क्वेश्चन म्हणून देखील, व्हॉट इज द डिस्कस इन डिटेल ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँग्युलिटी. अशा प्रकारे याच्यामध्ये 3-4 बरेच क्वेश्चन देखील तयार होतात. वन बाय वन आपण एक एक डिस्कस करणार आहोत त्या वेळेला. त्याच्यानंतर पुढचं येतं ऑफेन्सेस अगेन्स्ट इलेक्शन. इलेक्शनच्या अगेन्स्ट काय काय ऑफेन्स होतात. हा तेवढा महत्त्वाचा नाही, पण आपण लाईटली त्याच्यावरती एक नजर आपण मारू शकतो. ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक सर्वंट हा देखील त्याच्यामधला एक भाग आहे. हे जर मी पुसून देतो. त्याच्यानंतर मग अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, जसे की ऑफेन्सेस अगेन्स्ट फॉल्स अँड फॅब्रिकेट एव्हिडन्स. तुम्ही एखादा फॉल्स एव्हिडन्स दिला तर तुमच्यावर आयपीसी नुसार काहीतरी गुन्हा वगैरे लागला जातो, तर तो आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट ऑफेन्सेस रिलेटिंग टू माइंड और मेजर्स हा देखील आहे. त्याच्यानंतर बाकीचे शॉर्ट शॉर्ट ऑफेन्सेस त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे ते टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून एवढे महत्त्वाचे नाही आहेत जेवढे की बाकी पुढे टॉपिक आहेत. ते देखील टॉपिक आपण वन बाय वन पाहणार आहोत. त्यानंतर आयपीसी मधला सर्वात मोठा टॉपिक एक येतो, तो म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी. सेक्शन 299 टू सेक्शन 377 हा एवढा आयपीसी मधला सर्वात मोठा टॉपिक जर कोणता असेल तो ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, ज्यामध्ये आपल्याला कल्पेबल होमिसाइड, मर्डर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हा सर्वात मोठा टॉपिक आहे. आयपीसी चे बाकी सगळे सेक्शन एका बाजूला राहतात आणि व्हॉट इज कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर. ज्या विद्यार्थ्याला कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर माहिती आहे त्याच्यासाठी हा टॉपिक सर्वात सोपा. कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर या दोन ऑफेन्स मध्ये ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे हे ज्याला माहिती त्याच्यासाठी आयपीसी तर सोपा. शिवाय या सेक्शन 299 टू सेक्शन 377 हा एकदम सोपा पुढचा भाग. बाकी सगळे सेक्शन एका बाजूला आणि मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड हे दोन सेक्शन एका बाजूला राहतात. ज्या व्यक्तीला मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड हे एक्झॅक्टली माहिती आहे त्या विद्यार्थ्याला ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा टॉपिक एकदम सोपा. तर
ते त्यामध्ये त्याच्यानंतर अजून कोणकोणते सेक्शन येतात, अटेम्प्ट टू कमिट सुसाईड, त्यानंतर परत त्याच्यानंतर मग तुमचं किडनॅपिंग, ॲबडक्शन, परत मर्डर, रेप, अननॅचरल ऑफेन्स सेक्शन 377 एक महत्त्वाचा ऑफेन्स आहे, अननॅचरल ऑफेन्स सेक्शन 377. त्याच्यानंतर तुम्हाला परत क्रिमिनल फोर्स हे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, किडनॅपिंग, ॲबडक्शन ते मी सांगितलं असे. आणि त्याच्यानंतर अजून एक दुसरा एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक येतो ते म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी. ह्युमन बॉडीच्या अगेन्स्ट जसे ऑफेन्स आहेत तसे प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट देखील ऑफेन्स आहेत. त्यामध्ये मग थेफ्ट, त्याच्यानंतर क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, एक्स्टॉर्शन खंडणी, रॉबरी, डकेती असे वेगवेगळे ऑफेन्सेस त्याच्यामध्ये येतात. ओके, म्हणजे एका एक्झाम्पल त्या स्लाइड फॅक्ट चेंज केल्या, एखादा ऑफेन्स आहे आणि त्याच्या स्लाइड फॅक्ट जर का चेंज झाल्या तर डायरेक्ट एक ऑफेन्स आहे तो एका सेक्शन मधून दुसऱ्या सेक्शन मध्ये जातो. तो कसा जातो काय हे आपण त्या वेळेला डिस्कस करणार आहोत. आता फक्त एखादी अंकी आहे इथे पडलेली, ओके, आणि एखाद्याने ती अंकी विकली तर काय ऑफेन्स होतो. समजा ती त्याने नदीत टाकली तर काय ऑफेन्स होतो. एखाद्याने ती अंकी उचली म्हणजे तो कोण झाला, आता त्याच्यावर एखादी वस्तू खाली पडलेली आहे अंकी आणि त्याने जर का ती उचलली तर त्याची लायबिलिटी, फाइंडर ऑफ गुड्स थोडक्यात तो झाला. कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही शिकलातच असेल की फाइंडर ऑफ गुड्स म्हणजे काय, त्याची ड्युटी आहे की त्याने योग्य त्या व्यक्तीला ती अंकी देणं गरजेचं आहे. समजा ती वस्तू त्याने विकली तर कोणता ऑफेन्स होतो ते आपल्याला पाहिलं पाहिजे. समजा ती त्याने नदीत टाकली तर कोणता ऑफेन्स होतो. अशा प्रकारे एखादे एक्झाम्पल घेऊन आपण या सगळ्याचं डिस्क्रिप्शन डिटेल मध्ये करणार आहोत की कशा प्रकारे एखादा फॅक्ट मधल्या स्लाइड फॅक्ट, एखाद्या ऑफेन्स मधल्या स्लाइड फॅक्ट जर का चेंज झाल्या तर एक ऑफेन्स एका सेक्शन मधून दुसऱ्या सेक्शन मध्ये जातो. त्याचा समावेश आपला ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट. डॉक्युमेंटच्या रिलेटेड कोणकोणते ऑफेन्सेस असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, ऑफेन्सेस अगेन्स्ट डॉक्युमेंट म्हणजे फॉल्स डॉक्युमेंट प्रेझेंट करणं किंवा क्रिएट करणं फॉल्स डॉक्युमेंट मध्ये त्याची पनिशमेंट किती आहे, काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. शिवाय ह्युमन बॉडीमध्ये हर्ट, ग्रीवियस हर्ट हे मला सांगत, हे देखील दोन महत्त्वाचे 323 आणि 325 हे देखील दोन महत्त्वाचे देखील ऑफेन्स आहेत. ते मला त्यावेळेला नाही सुचलं म्हणून मी आता सांगतोय. हर्ट आणि ग्रीवियस हर्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हर्ट अँड ग्रीवियस हर्ट हा देखील एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर ते देखील आपण त्या वेळेला डिस्कस करणार आहोत. त्यानंतर मग पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज. मॅरेजच्या अगेन्स्ट कोणकोणते ऑफेन्स असतात म्हणजे त्याच्या रिलेटेड, जसं की क्रुएल्टी असते, बिगॅमी असते, त्यानंतर मग तुमचं क्रुएल्टी झाली, बिगॅमी झाली, अडल्ट्री जो की आता काढून टाकलेला आहे ऑफेन्स. अडल्ट्री आता ते हे करून आलो म्हणजे त्याच्यात अमेंडमेंट झाली आणि तो ऑफेन्स आता नाही आहे अडल्ट्री. क्रुएल्टी झाली, त्याच्यानंतर तुमचं बिगॅमी झाली, अजून त्याच्यामध्ये एक दोन ऑफेन्सेस आहेत ते आपण त्या वेळेला डिस्कस करणार आहोत. ओके, त्याच्यात डिफॉर्मेशन हा एक महत्त्वाचा एक ऑफेन्स आहे. ओके, त्याच्यामध्ये 6-7 499 टू 500 टू 502
यामध्ये 7 एक्सप्लेनेशन दिलेले आहे डिफॉर्मेशनच्या सेक्शन 499 मध्ये. ते एक्सप्लेनेशन आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्याची पनिशमेंट 501 मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर 500 नाही, त्याची पनिशमेंट 500 मध्ये आहे. 501 आणि 502 हे अग्रिवेट फॉर्म आहेत त्या डिफॉर्मेशनचे. ते देखील आपण शॉर्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. डिफॉर्मेशन वरती फुल क्वेश्चन यायला काहीच हरकत नाहीये. 3-4 सेक्शन आहेत, पण फुल क्वेश्चन साठी एकदम चांगला क्वेश्चन आहे हा. म्हणजे माझं तर मत आहे डिफॉर्मेशन वरती फुल क्वेश्चन आलाच पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याची एखादं समजा तुम्हाला उत्तर द्यायला दिलं, तुमच्याकडे खूप सारे सेक्शन आहेत, तर तुम्ही त्याच्यावर इझिली आन्सर देतात. पण ज्या वेळेला सेक्शनच कमी आहे, जसे की 4 सेक्शन आहे, तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न आला, तर तो क्वेश्चन कशा प्रकारे लिहायचा यामध्ये खरं त्या विद्यार्थ्याचं कौशल्य दिसून येतं. सो हा एक डिफॉर्मेशन शॉर्ट नोट न येता एक ब्रॉड क्वेश्चन, मोठा क्वेश्चन तुम्हाला आला तर यावा असं मला तरी वाटतं. त्यामधून खरं तुमचं लिखाण वगैरे कळून येतं समोरच्या जो काही पेपर तपासतोय त्याला. त्याच्यानंतर मग दुसरा येतो क्रिमिनल इंटिमेशन. ओके. हा एक महत्वाचा सेक्शन आहे. आणि शेवटचा लास्ट बट नॉट द लिस्ट, अटेम्प्ट टू कमिट. अटेम्प्ट टू कमिट. आता एखाद्या ऑफेन्सचा प्रयत्न करणे, जसं की अटेम्प्ट टू कमिट मर्डर, अटेम्प्ट टू कमिट सुसाइड, अटेम्प्ट टू कमिट अजून काही अटेम्प्ट टू कमिट सुसाइड असतात, परत अटेम्प्ट टू कमिट मर्डर, अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड. हे जे काही सेक्शन आहेत त्याला पनिशमेंट काय असते? एखादा ऑफेन्स अटेम्प्ट करणं याला देखील पनिशमेंट. पण काही काही सेक्शन अटेम्प्ट टू कमिट थेफ्ट असं तुम्हाला कोणताच सेक्शन दिसणार नाही. तुम्ही 511 च्या 511 सेक्शन बघितले तर अटेम्प्ट टू कमिट थेफ्ट असा कोणताही सेक्शन नाही. तर अटेम्प्ट टू कमिट थेफ्ट करणं, थेफ्ट करायचा, चोरी करायचा प्रयत्न करणं, त्याला सेक्शन 511 लागतो, अटेम्प्ट टू कमिट थेफ्ट. ओके. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादा ऑफेन्स करण्याचा प्रयत्न केला, पण जर का आयपीसीच्या 1 ते 510 या सेक्शन मध्ये तो ऑफेन्स जर का एक्सप्लेन केला नसेल, कुठला त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यात दिलं असेल, त्याच्यात त्याची पनिशमेंट सांगितली असेल, तर त्याला अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स, अटेम्प्ट टू कमिट सेक्शन 511 त्याला लागला जातो. त्याची पनिशमेंट काय आहे थोडक्यात त्याच्याबद्दलची माहिती, कारण हा शॉर्ट नोट करिता एक महत्त्वाचा क्वेश्चन आपण म्हणू शकतो 511. तर त्याची पनिशमेंट किती आहे, काय आहे, हे आपण सेक्शन 511 मध्ये पाहणार आहोत. थोडक्यात आज आपण आयपीसी कसा, म्हणजे आयपीसी बद्दल कुणी ड्राफ्टिंग केलं होतं, फर्स्ट लॉ कमिशन द्वारे आला. त्याचे थॉमस मेकॉले हे जे इंग्रज होते, त्यांनी हा ऍक्ट म्हणजे प्रिपेअर केला हा ऍक्ट. मग तो त्या ऍक्ट मध्ये काय कोणकोणते सेक्शन, म्हणजे सेक्शन 1 to 511 त्यामध्ये येतात. पण त्याच्यामध्ये मग कशा प्रकारे त्याचे चॅप्टरायझेशन आहे, थोडक्यात कोणकोणते टॉपिक आहेत, कोणकोणत्या टॉपिकवरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, हे आज आपण पाहिलेले आहे. सो आज आपण इथं थांबूया. उद्या आपण जो की पहिला टॉपिक आहे सेक्शन 1 to सेक्शन 5, जो की आहे तो म्हणजे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. यामध्ये हा टॉपिक आपण पाहणार आहोत. ओके. सो आज आपण इथं थांबूया. रिमेनिंग ऍस्पेक्ट वी विल डिस्कस टुमॉरो.